डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नाशिकमध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान एक धक्कादायक घटना घडली। मिरवणुकीत सहभागी असलेल्या 23 वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू झाला। मृत तरुणाचे नाव नितीन रणशिंगे असून तो पेठ रोडवरील फुलेनगर परिसरातील रहिवासी होता। प्राथमिक माहितीनुसार मिरवणुकीदरम्यान डीजे सुरू असताना नितीनच्या नाकातून आणि कानातून रक्तस्राव सुरू झाला। त्यानंतर तो जमिनीवर कोसळला। उपस्थितांनी त्याला तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। वैद्यकीय सूत्रानुसार नितीनला यापूर्वी क्षयरोगाचा त्रास होता, मात्र त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। डीजेच्या मोठ्या आवाजामुळे ही घटना घडली की अन्य रोगविषयक कारणांमुळे याचा खुलासा पोस्टमॉर्टम अहवालानंतर होण्याची शक्यता आहे। पंचवटी पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे। या घटनेमुळे मिरवणुकीतील उत्साहावर विरजण पडले। स्थानिकांनी डीजेच्या मोठ्या आवाजाबाबत चिंता व्यक्त केली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी खबरदारी घेण्याची मागणी केली आहे। खबरों में बस इतना ही। देखते रहिए बीके टाइम्स न्यूज लाइव। अगर आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कीजिए और बगल में लगी घंटी के बटन को दबाकर ऑल पर क्लिक कीजिए ताकि आपको सच्चाई के साथ दिखाई जाने वाली खबरें मिल सके। जय हिंद। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए।